नमस्कार, प्रगती टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. वाईकरांच्या संयमाचा आज अखेर अंत झाला. गेल्या 1.5-2 वर्षांपासून रखडलेल्या सुरूर पोलादपूर रस्ते कामाविरोधात आज संपूर्ण वाई तालुका एकवटला. निकृष्ट काम, धुळीचे साम्राज्य आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात आज वाई बंद आणि रास्ता रोको पुकारण्यात आला. पाहुयात या आंदोलनाचा हा विशेष रिपोर्ट. कधी काळी पर्यटनासाठी ओळखलं जाणारं वाई शहर आज धुळीच्या लोटात हरवलंय. निमित्त आहे सुरूर पोलादपूर रस्ते कामातील दिरंगाई. 70 किलोमीटरच्या रस्त्यापैकी केवळ 12 किलोमीटरचं काम व्हायला जर 2 वर्ष लागत असतील तर हे काम पूर्ण कधी होणार, हा संतप्त सवाल आज वाईकरांनी विचारला. यशवंतनगर येथील सह्याद्रीनगर तिकाटणे येथे आज सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचं जगणं कठीण झालंय. यावेळी वाई नगर परिषद नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की हे आंदोलन हे स्वयंस्फूर्तीनं उभं राहिलेलं आंदोलन आहे आणि हे सर्व पक्षीय आंदोलन आहे. यात काय कुठल्या पक्षाचं आंदोलन आहे असा विषय नाही. याला कारण काय आहेत बाबा, तरी कारणांचा पण अभ्यास होणं गरजेचं आहे. आपण बघितलं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा रस्त्याचा नारळ फोडला आणि नंतर ते काम सुरू झालं. आता काम सुरू झाल्यानंतर ज्या प्रोव्हिजन व्हायला पाहिजे होत्या, समजा मध्यंतरीच्या काळात त्या झाडांचा विषय आला किंवा हे सगळं कसं असतंय, सर्व एनओसी परिपूर्ण करून अशी कामं मोठी सुरू झाली पाहिजे खरं तर. आणि याच्यामध्ये आपण प्रमुख म्हणून जी लोक असतात याच्यामध्ये, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघणं खूप गरजेचं असतं. आणि मी नुसतं वाईचं सांगतोय, मी 100 हॉटेलवाले या रोडवर आहेत. अशी 200-300 कुटुंबांचा उदरनिर्वाह त्या पर्यटनावर अवलंबून आहे. दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी लोक पाचगणी महाबळेश्वरला जातात. हा सगळा व्यवसाय या लोकांचा पर्यटन अवलंबून आहे. हे असं असताना ज्या पद्धतीनं काळजी घेऊन या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, तशा पद्धतीचं काम झालंय का? बरं, आम्ही या संदर्भात पूर्वी 4 ते 5 वेळा मी स्वतः आणि काही मंडळी आदरणीय आपले जे मंत्री महोदय त्यांना आम्ही भेटलो. त्या संदर्भात विनंती केली, हातापाया पडलोय आम्ही की बाबा हे काम तातडीनं पूर्ण व्हावं. त्यांनी ज्या ठिकाणी सप्टेंबरला अल्टिमेटम दिला, तुम्ही सगळे पत्रकार बंधू होता, त्या रस्त्याची जेव्हा व्हिजिट झाली मंत्री महोदयांची, त्यावेळेस सगळे आपण होतो. त्यांनी सप्टेंबर पर्यंत अल्टिमेटम आपल्याला दिला. अल्टिमेटम दिल्यावर पुढे काम गेलं गाव. सप्टेंबर झाला, आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आला, जानेवारी, फेब्रुवारी, आता मार्च सुरू झाला. मला सांगा, 12 किलोमीटरचं काम करायला जर 2.25 वर्ष लागली तर हा रस्ता अप्रॉक्स नाही म्हटलं तरी 70-80 किलोमीटरचा रस्ता आहे प्रस्तावित. तर 12 किलोमीटरला 2 वर्ष लागली तर 80 किलोमीटरचं कॅल्क्युलेशन करा. बघायला गेलं तर तुम्ही सर्वपक्षीय ह्या आंदोलन होतं असं म्हणताय, मात्र वाईकरांपेक्षा शहाबाद ग्रामपंचायतीतील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने होते. नाही, असं काही नाही. आम्ही बघा, व्यापारी हा ऑलरेडी दबलेला आहे. आज तुम्ही म्हणला की 6 ते 12 मध्ये का बाबा बंद ठेवायचं? अहो, त्यांची रोजीरोटी त्याच्यावर आहे ना. 6 ते 12 हे सुद्धा त्यांनी जीवावर येऊन ह्या बंदमध्ये त्यांची आत्मीयता आहे त्यांना की बाबा हे उद्रेक झाला पाहिजे. परंतु मला सांगा, त्याचं जर रोजचा उदरनिर्वाह त्या भाजीवर असेल तर तो कसा बंद ठेवणार? म्हणजे ही परिस्थिती आपल्या शहराची आहे. आणि त्यांनी 100% बंद दिवसभर ठेवला. वाईटल्या व्यापाऱ्यांना असं काय झालं? बघा, मी तसं तुम्हाला म्हटलं, वाई हे ऐका लोकप्रतिनिधी वाई शहरात तालुक्यातले आहेत, लक्षात घ्या. मंत्री आहेत. आज त्यांच्याबद्दलचा लोकांना सन्मान आहे, त्यांच्याबद्दलचा आदर आहे. त्यांनी कित्येक लोकांना काल, आता आज मीटिंग आहे याच्यामध्ये, बरोबर. मग आता आम्ही जर सर्वपक्षीय होऊन आंदोलन करतोय तर अशा मिटिंगला आमच्यासारखं, आता मी शहर नगराध्यक्ष होऊन लोकांनी मला जनतेतनं निवडून माझ्यासारख्याला अशा मिटिंगला बोलवलं गेलं पाहिजे होतं ना. इथली परिस्थिती आम्हाला माहिती आहे. आता आमच्या दरवाज्यातनं जे काय खोदलंय, आम्ही त्या रस्त्यावर आमचे व्यवसाय आहेत, तर शहराला ह्याचा मोठ्या त्रास होतो. तर अशा मिटिंगला आम्हाला निमंत्रण यायला पाहिजे होतं. वास्तविकरित्या तुम्ही रोजीरोटीचा उल्लेख केला. वाई आणि महाबळेश्वरची जर तुलना करायची झाली तर पर्यटनाच्या दृष्टीनं महाबळेश्वरची सुद्धा रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांनी पूर्ण दिवस पाळलाय. मात्र 6 ते 12चा जर विचार करायला गेला तर वाई शहरातली बाजारपेठ ही मुळातच 10 वाजता चालू होती. मग हा 2 तासाचा बंद किंवा हे आंदोलन कोणासाठी? मला सांगा, 11वी 12वीच्या 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, बरोबर. विद्यार्थी अभ्यास करून जेव्हा त्या परीक्षेला जाणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना परत जातानाचा मार्ग म्हणा, किंवा हे जर आंदोलन मोठ्या प्रमाणात पुढं जास्त वेळ राहिलं, उद्या त्यांच्या त्या शैक्षणिक ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आपण आंदोलन मार्ग काढायसाठी तयार करतोय का अडचणी अजून निर्माण करायसाठी प्रयत्न करतोय, हा पण विषय महत्वाचा आहे.
आपण प्रशासनाचा आजपर्यंत बघा, आपण मंत्री महोदयांचा सन्मान ठेवलाय, त्यांचा आदर ठेवलाय, प्रशासनाचा त्याच्यामध्ये आदर ठेवलाय, पोलीस प्रशासनाचा आदर ठेवला. हे सगळ्यांचा आदर ठेवून वाईकर सोशिक आहे तो, नाहीतरी आंदोलन खूप अगोदरच तीव्र झालं असतं. या सोशिकतेचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात घेतला जाऊ नये. तुम्ही स्वतः पद्धतीने करू शकताय. आम्ही तुमच्याच मंत्र्याकडे खाताय. तुमचं म्हणणं बरोबर आहे का? मंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो. बरोबर आहे की मग? मंत्री हा महाराष्ट्र राज्याचा असतो, सर्व जनतेचा असतो. मंत्री महोदय हे कुठल्याही पक्ष पार्टीचे नसतात आणि वरती महायुतीचं सरकार आहे साहेब. या सगळ्या सरकारमधल्या मंत्री महोदयांची जबाबदारी आहे. आज महाराष्ट्राची जनता किंवा वाईकर जनता त्यांच्याकडे आत्मीयतेनं बघते. आणि मला सांगा, पत्रकार बंधूंनाच माझा एक प्रश्न असा आहे की वाई शहरातला, तालुक्यातला, या मतदारसंघातला माणूस आपले स्थानिक लोकप्रतिनिधी सोडून कुणाकडे गेलेला आठवतो का हो? आणि तसं चालतं का गेलं तर? हा पण तुम्ही काळजीपूर्वक विचार करा. आपल्या सगळ्या वाईकरांना, जनतेला एकच मंत्री महोदय माहिती आहेत, लक्षात घ्या. मग तुम्ही दुसरी वाट तुम्ही चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून तुम्ही दाखवत असाल तर आम्ही उद्या ठीक आहे, आम्ही आता तुम्ही तसं म्हणताय हे तुम्ही अधोरेखित करा आणि ती चौकट करा की बाबा आम्ही तुम्हाला हे केलंय. तुम्हाला पण बघा काय परिस्थिती तुमच्या माध्यमातून पण काय होती. वास्तविकरित्या या रस्त्याचं काम चालू असताना आरोग्याचा आणि वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित राहिला आहे. मात्र त्या संदर्भात आवाज उठवायला वाई शहरातील नागरिक कमी दिसत आहेत आपल्याला. लक्षात घ्या, मी जसं म्हणलं तुम्हाला की तुम्ही आता नुकतंच नगराध्यक्ष आणि हे इलेक्शन झालं, तुम्ही बघितलंय. म्हणजे 18-20 वर्षाच्या पोराला पण फोन करून रेकॉर्डिंग दम दिलेत. आता यातले कित्येक लोकांना रात्री फोन आलेत. बस ज्यांनी कॉलिंग, ज्यांनी हे केलंय. काल सभागृहात जी लोक बोललीत, आपण वाई शहरात लोक आपल्याकडे सोशिके लोक घाबरतात. लक्षात घ्या, लोक ह्या सगळ्या गोष्टींचा सन्मान ठेवतात. बाबा नको, चला आपल्याला आपला धंदा, आपलं मुलांचं शिक्षण, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपली लोक प्राथमिक गरजा सोडून पुढे जाईनात ना. ही कधी होतंय तुम्हाला सांगतो, त्याचं जर घर चाललं तर माणूस समाजसेवेचा प्रयत्न करतो. त्याचं घर चालत नसेल, त्याच्या घरात कष्ट करून जर तेवढं उत्पन्न मिळत नसेल, तो समाजसेवेकडे कशाला जाईल? असा 90% आपला लोक आहेत वाई शहरात किंवा तालुक्यात की ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच नीट पूर्ण होत नाही, तर त्या आंदोलनात कधी सहभागी होणार? हा पण आता सराई चालू आहे, लक्षात घ्या. शेतकऱ्यांची सराई चालू आहे, ज्वारी गव्हाच्या काढण्या चालू आहेत. ह्या अशा परिस्थितीत लोक किती सहभागी होणार? हा पण विषय महत्वाचा आहे. गुंडाळण्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही, आम्ही वाईकर बघा कायम प्रशासनाचा सन्मान ठेवत आलोय. आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो. ते त्या पद्धतीनं आम्हाला प्रत्येक वेळी ज्या ज्या काही अडचणी येतात त्या ह्याच्यात आमच्या बरोबर उभे राहतात अशा काळात. त्यामुळं ते गुंडळण्याचा वगैरे विषय नाहीये. खरं तर आम्ही आता 1 तास आपण त्या ठिकाणी जवळजवळ सगळे लोक आपल्याला अपेक्षित होतं की बाबा ते कॉन्ट्रॅक्टर काल जेव्हा PWD ला पत्र दिलं, गोंजारे साहेबांनी ते पत्र त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं, त्याच्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की तो कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आला पाहिजे होता. तो आला का? आता पुढील रणनीती काय असणार? आता ह्या जर पुढच्या 15 दिवसात आम्हाला अपेक्षित जर याच्यामध्ये दिसलं नाही प्रोग्रेस, तर त्याच्या संदर्भात अजून तीव्र प्रकारचं आंदोलन आणि त्यामध्ये आम्ही 100% उभारणार. पण त्यावेळेस लक्षात घ्या, अजून तशा पद्धतीचे लोक जमवणं किंवा तुम्हाला माहिती आहे आता आपण किती हायटेक मध्ये जातो, म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलंय. तशा पद्धतीनं आम्ही जर त्याच्यात प्रचारात प्रसारात गेलो तर तुम्हाला इथं गर्दी मावायची नाही एवढी गर्दी दिसेल. रस्त्यावरील धुळीमुळे स्ट्रॉबेरी आणि गव्हाच्या पिकांचं नुकसान होतंय, तर नागरिकांना श्वसनाचे विकार जडतायत. याच मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांनी कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी माजी जिल्हा प्रमुख शिवसेना राजेंद्र कुंभारे म्हणाले की दुरावस्था झालेली आहे. 15 महिने सातत्यानं शासनाला, संबंधितांना विनंती करून देखील त्याच्याकडे डोळेझाकपणा केला जात होता. पर्यटकांसह स्थानिकांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा जो त्रास होता तो त्रास कायमचा निघून जावा म्हणून आम्ही महाबळेश्वरकर म्हणून आम्ही एक सर्वपक्षीय महाबळेश्वर पाचगणी बंद केले. पाचगणीकरांना आवाहन केलं, ते महाबळेश्वरला जॉईन झाले. आज वाईकरांना आम्ही विनंती केली आणि वाईकर जनता, मग ग्रामपंचायत असो आणि वाई शहरातली जनता असो, ही देखील या चळवळीमध्ये सहभागी झाली आणि याला एक मूर्त स्वरूप आता प्राप्त होते. आज मंत्रालयामध्ये मिटिंग होतीये. या मंत्रालयाच्या मिटिंगमध्ये पण आम्हा तिघी
म्हणजे वाई पाचगणी महाबळेश्वरकरांना जो न्याय हवाय त्या पद्धतीनं या रस्त्याचं तातडीनं कामकाज चांगल्या दर्जाचं जर झालं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा आम्ही महाबळेश्वर पाचगणी आणि वाईकर मिळून या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभारू. आपण सर्व म्हणजे आज जे वाईनं बंद केला, हा बंद मागची भावना आपण समजावून घ्या. बंद किती वेळ झाला तो महत्वाचं नाही. बंदची भावना होती की जनता जागरूक आहे आणि जनतेच्या रागाला वाट करून देण्यासाठी आज हा प्राथमिक स्वरूपाचं वाईकरांनी आमच्या आंदोलनाला साथ दिलेली आहे. आम्ही महाबळेश्वरकरच्या वतीनं वाईकरांचं देखील मनापासून अध्यक्षांच्या आणि सर्व सहकारी या बंदमध्ये यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आपण पत्रकार बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात या प्रश्नाला चालना दिलेली आहे. हे प्रश्न मांडल्यामुळं आज मंत्रालय स्तरापर्यंत बैठक होत आहे. यात पत्रकारांनी देखील आपण केलेलं आम्हाला सहकार्याचे देखील आम्ही धन्यवाद मानतो आणि शासन न्याय देईल अशी आज अपेक्षा आहे. एवढं आज सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र दुसरीकडे या बंदच्या वेळेवरून शहरात उलटसुलट चर्चाही रंगली आहे. बाजारपेठ उघडण्यापूर्वीच बंद संपल्याने हा पोरखेळ होता की इव्हेंट मॅनेजमेंट, असा सवालही काही नागरिक उपस्थित करतायत. दरम्यान या आंदोलनाची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली असून आजच तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात रस्त्याचं रूप पालटणार की वाईकरांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा.